आई एक वेळा दिलं देव खंडाऱ्याला वंदन करून मी दुर्गेश भोई तुम्हा सर्वांचं आपल्या मी मध्ये आणि नारळी पौर्णिमा या विशेष भागामध्ये अतिशय मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, नारळी पौर्णिमेनिमित्त आज आपण पाहणार आहोत या कोळीवाडीची सुंदर गोड अशी डिश, ती म्हणजे स्टफ बनाना डिझर्ट। याला भरलेली केळी असं देखील म्हणतात आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी हा पदार्थ समुद्र देवताला देखील अर्पण केला जातो। पाहूया मग या गोड डिशची एक सुंदर अशी रेसिपी। पण तत्पूर्वी या रेसिपीसाठी लागणारं साहित्य तुम्ही नोट डाऊन करून घ्या। आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे एक ओल्या नारळाचा किस, 1 टेबलस्पून खसखस, 100 ग्रॅम साखर, 3 ते 4 मोठी केळी मध्यम पिकलेली, हाफ टेबलस्पून वेलदोड्याची पूड, 1 टीस्पून मीठ, ड्रायफ्रूट्स, 1 चक्री फूल आणि अर्धा इंच दालचिनी। साहित्य तुम्ही पाहून घेतले असणार। आता आपण पटकन कृतीकडे वळूया। माझ्याकडे खसखस आहे, तिला मी हलकी अशी ब्राऊन करून घेतो। स्लो गॅस ठेवलेला आहे मी आणि आपला पॅन देखील थोडा तापलेला आहे। आपण ही खसखस आहे ती थोडी ब्राउनिश करून घेऊया। आपली खसखस आता हलकी ब्राऊन झालेली आहे, तिला आपण काढून घेऊया। आता एका पॅन मध्ये आपण साधारण 3 to 4 टेबलस्पून आपण साजूक तूप आहे ते घेणार आहोत आणि त्याला थोडं हलकं गरम करून घेणार आहोत। आपलं तूप चांगला मस्त गरम झाल्यावरती यामध्ये आपण ओल्या नारळाचा खीस टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया। लक्षात ठेवायचे गॅसची फ्लेम ही एकदम स्लो ठेवायची। ओल्या नारळाचा केस हा साधारण थोडा वेळ परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण साखर ऍड करूया। मिक्स करून घेऊया। साखर यामध्ये चांगले मिक्स झाल्यावरती विरघळल्याच्या नंतर यामध्ये आपण बाकीचे आपले एक एक करून इन्ग्रेडियंट्स टाकूया। मी इथे हाफ टेबलस्पून वेलदोड्याची पूड आहे ती टाकून घेत आहे। चारोळी टाकूया, थोडंसं चिमूटभर मीठ, आपल्या स्टफिंगला आता हलक्या गोल्डन रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही या स्टफिंग मध्ये तुमच्या आवडीनुसार यामध्ये वेगवेगळे ड्रायफ्रुट्स पण तुम्ही यूज करू शकता। मी ड्रायफ्रुट्सचा वापर टॉपिंग मध्ये करणार आहे। आपली स्टफिंग आता एकदम पूर्णपणे तयार झालेली आहे। आपल्या स्टफिंगला चांगला गोल्डन असा कलर देखील आलेला आहे। आता आपण या स्टफिंगला एका बाउल मध्ये काढून घेऊया। आपली स्टफिंग थोडी थंड होते तोपर्यंत आपण जी केळी आहेत आपल्याकडे ती आपण सोलून घेऊया। केळी आता मस्त आहे की आपली सोलून झालेली आहे। आता आपण ह्या ना मधून कट करूया आणि जे आपलं सारण भरायचं आहे तिथून आपण एक थोडे 2 भाग करून घेऊया त्याचे। दोन भाग करून झालेले आहेत। आपल्या एका केळ्याचे 2 भाग केलेले आहेत आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचे आहे। त्याच्यामुळे जे 2 भाग केलेले आहेत त्याच्या एका भागामधून बरोबर मधून एक चीर पाडायची जेणेकरून जे आपलं स्टफिंग आहे ते आतमध्ये एकदम व्यवस्थित बसेल। चला आपण त्याचे एक मधून एक स्लाइस पाडून घेऊया। आता यामध्ये आपलं जे स्टफिंग आहे ते भरून घेऊया। लक्षात ठेवायचं आहे
स्टफिंग एकदम दाबून नाही भरायचं आहे, नाहीतर मग जे आपले जे केळीचे 2 भाग केलेले आहेत तो भाग पूर्ण ओपन होऊन जाईल. त्यामुळे लक्षात ठेवा, हलक्या हाताने थोडं प्रेस करून आपल्याला ते सारण जे आहे ते भरून घ्यायचं आहे. केळी आता मस्तपैकी भरून झालेले आहेत. मी ते पॅन गरम करत ठेवलेला स्लो गॅसवरती. यामध्ये आपण 3 टेबलस्पून आपलं जे साजूक तूप आहे ते आपण टाकून गरम करून घेऊया. तूप चांगल्या प्रकारे गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण दालचिनी आणि जे चक्री फूल आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. या दोघांचे फ्लेवरचा कॉम्बिनेशन या डिशला एकदम मॅच होणार आहे. आपलं दालचिनी आणि चक्री फूल आहे त्यांचा फ्लेवर थोडा एक्स्ट्रा कळायला लागलाय. आता यामध्ये आपण जी आपली स्टफ केलेली जी केळी आहे ती आपण एक एक करून यामध्ये टाकून देऊया. केळीच्या पीसेसला आपल्याला दोन्ही बाजूला चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला त्यांना तळून घ्यायचा आहे. त्यामुळे जी केळीच्या वरची जी कोटिंग आहे थोडी सॉफ्ट पण आहे आणि त्याला थोडा हलका स्वीटनेस देखील आहे. वा, आपली जी भरलेली केळी आहेत त्यांना मस्तपैकी असा तांबूस कलर आलेला आहे आणि मला असं वाटतं आपली जी स्टफ केळी आहेत ती पूर्णपणे तयार आहे. मी एका ह्याला सुंदर प्लेटमध्ये काढून घेतो. सर्वात आधी जी आपण खसखस तांबूस करून घेतलेली होती, खसखस भाजून घेतली होती, ती आपण या केळ्यांवरती थोडी स्प्रिंकल करून घेऊया. आता या डिशची क्रिएटिव्हिटी करण्यासाठी अर्थात तिला सजवण्यासाठी माझ्याकडे काही ड्रायफ्रुट्स आहेत, चांदीचा वर्क आहे, त्याच्यानंतर चॉकलेट सिरप आहे, हेझलनट सिरप आहे. याने मी मस्त तिला सजवून घेणार आहे. पण तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे जी काही सामग्री अवेलेबल असेल त्यांनी देखील ही चांगली डिश अशी सुंदर अशी सजवून घेऊ शकता. हे ऑप्शनल सामान आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही वापरू शकता. ड्रायफ्रूट्स टाकूया. चॉकलेट सिरप टाकूया. हेझलनट सिरप,
पाहिलं आजची डिश इतकी सुंदर आणि आकर्षित झालेली आहे की हिला फक्त एकटक पाहतच राहावं असो, पण जितकी आकर्षित दिसते तेवढाच पटीने तोंडाला पाणी देखील सुटलेलं आहे. तुम्ही देखील ही रेसिपी आजच घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स मला नक्की कळवा. आणि तुम्हा सर्वांना माझ्या जवळ आणि माझ्या संपूर्ण मी आहे कोळी टीम तर्फे नारळी पौर्णिमेच्या भरभरून शुभेच्छा. तुमच्या प्रत्येक कार्याला आई एकविरा देवी यश देव ही सदिच्छा. तुम्हाला आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या सर्वांचं मी आहे कोळी चॅनल सबस्क्राईब जरूर करा. लवकरच एका छान आणि सुंदर रेसिपीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.